बारामतीतल्या पराभवानंतर सुनेत्रा पवारांनी राज्यसभेकरता उमेदवारी अर्ज दाखल केलाय। उमेदवारी अर्ज दाखल करताना सत्ताधारी राष्ट्रवादीच्या मित्रपक्षाच्या नेत्यांची गैरहजेरी मात्र खटकणारी होतीये। सुनेत्रा पवारांना राज्यसभेची उमेदवारी। अर्ज भरताना भाजप शिवसेना मित्रपक्षांची दांडी। राष्ट्रवादीतल्या घराणेशाहीवर विरोधकांची टीका। लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतरही सुनेत्रा पवारांचा संसदेत जाण्याचा दुसरा मार्ग मोकळा झालाय। सुनेत्रा पवारांना राष्ट्रवादीने राज्यसभेची उमेदवारी दिली। प्रफुल्ल पटेलांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर सुनेत्रा पवारांची वर्णी लागली। 18 तारीख ही शेवटची तारीख असल्यामुळे 18 तारखेपर्यंत मला अजून वाट बघावी लागेल। त्याच्यानंतरच आपण स्टेटमेंट देऊया। राष्ट्रवादी पक्षाने मला पक्षाची अधिकृत राज्यसभेची उमेदवारी दिल्याबद्दल महायुतीचे सर्वच माझे सहकारी कार्यकर्ते पदाधिकारी सगळ्यांचेच मी मनापासून आभार मानते। लोकसभेत पराभूत उमेदवार राज्यसभेला पाठवल्यानं विरोधकांनी आश्चर्य व्यक्त केले। जर लोकसभेला एखाद्या उमेदवाराला संधी दिलेली असेल आणि लोकसभेमध्ये जर तो उमेदवार पराभूत झाला असेल तर बऱ्याचदा अशा उमेदवाराला पुन्हा संधी देण्यापेक्षा एका वेगळ्या उमेदवाराला संधी देण्याचा प्रयत्न केला जातो। मात्र लोकसभेचाच पराभूत उमेदवार पुन्हा राज्यसभेला तर मग इतर लोकांनी काय करायचं हा एक प्रश्न निर्माण होतो। अजितदारांच्या राष्ट्रवादीवर संजय राऊतांनी घराणेशाहीचा आरोप केलाय। काल मोदी म्हटले परिवार निकाल दो, बरोबर ना। आता अजित पवारांनी सांगायला पाहिजे, आता निवडणूक झाली सुनेत्राबाई, आता परिवार निकाल दो। पण सुनेत्रा पवारांनी निवडणूक लढली, त्या निवडणूक हारल्या। आता त्यांना राज्यसभेत जायचं असेल हा त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे। सुनेत्रा पवार यांचा उमेदवारी अर्ज भरत असताना भाजप शिवसेना या मित्रपक्षांचे कोणीही नेते उपस्थित नव्हते। याकडे लक्ष वेधलं असता प्रफुल्ल पटेलांनी मात्र सारवासारव केले। आमचे उमेदवार आम्ही आज ठरवून फॉर्म भरलेले आहे, काय विषय त्याच्याबद्दल नाही, कोणाची नाराजीचा प्रश्नच उद्भवत होत नाही। तिन्ही पक्षांमध्ये आमचा समन्वय असल्यामुळे आज त्यांना सांगून आम्ही आज अर्ज भरलेला। चंद्रशेखर बावनकुळेंनीही अशा प्रकारच्या चर्चांना अर्थ नसल्याचं सांगितलं। ज्या सुनेत्रा पवारजी आहेत त्यांना महायुती म्हणून सर्वांचं समर्थन आहे, तर फॉर्म भरताना हा नाही गेला तो नाही गेला हे जे बातम्या आपण चालवतो यामध्ये अर्थ नाही आहे। ती प्रफुल्ल पटेलांची सीट आहे, ती राष्ट्रवादीकडेच आहे आणि त्यामुळे त्यांनी फॉर्म भरला आहे। मी सुनेत्रा पवारजींचं अभिनंदन करतो। सुनेत्रा पवार बिनविरोध निवडून जाणार की निवडणूक होणार हे येत्या काही दिवसात स्पष्ट होणार आहे। पण बारामतीची नणंद भावजे संसदेच्या दोन्ही सभागृहात दिसणार हे मात्र जवळपास नक्की झालंय। चैतन्य नावरे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।